नातं टिकवण्याच्या नावाखाली स्वतःला गमावू नका. मानवी आयुष्यात नाती ही जिवंत राहण्यासाठी, आनंद अनुभवण्यासाठी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक असतात. मानसशास्त्र सांगते की एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य, भावनिक स्थिरता आणि आत्मसन्मान यामध्ये त्याच्या नात्यांचा मोठा वाटा असतो. पण नातं टिकवण्याच्या नावाखाली स्वतःला हरवून बसणे ही सर्वात मोठी मानसिक चूक असते. एखाद्या नात्याला जपताना आपण आपल्या स्वतःच्या ओळखीला, विचारांना, इच्छांना आणि भावनांना सतत दुय्यम ठरवतो. तेव्हा ते नातं आरोग्यदायी राहत नाही. अशावेळी व्यक्तीला अपराधीपणाची, एकाकीपणाची आणि आत्मविश्वास हरवण्याची भावना निर्माण होऊ शकते. या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या विषयाचा सखोल विचार करूया. नंबर 1. नात्यात स्वतःला गमावण्याची सुरुवात कशी होते? स्वतःच्या गरजा दाबणे. त्याला किंवा तिला वाईट वाटू नये म्हणून मी शांत राहतो, अशा विचारांमधून सुरुवात होते. अतिरिक्त त्याग. नातं तुटू नये म्हणून आपण आपल्या करिअर, छंद, मैत्री, मतं यांना बाजूला ठेवतो. स्वतःची किंमत कमी करणे. मी तसाही काही खास नाही किंवा त्याच्याशिवाय मी काहीच नाही, असे नकारात्मक विचार मनावर बसतात. भीती आणि अवलंबित्व. नातं तुटण्याची भीती इतकी वाढते की व्यक्तीला स्वतःची ओळख विसरावी लागते. नंबर 2. मानसशास्त्रीय दृष्टीने नात्यात स्वतःला गमावल्याचे परिणाम. आत्मसन्मान कमी होणे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन APAच्या मते सेल्फ इस्टीम हा मानसिक आरोग्याचा पाया आहे. जर नात्यात आपण वारंवार स्वतःला कमी लेखत गेलो तर आत्मसन्मान ढासळतो. ओळख गमावणे, आयडेंटिटी लॉस. कार्ल रॉजर यांनी सांगितले आहे की मानवाला सेल्फ कॉन्सेप्ट, स्वतःविषयीची स्पष्ट कल्पना आवश्यक असते. ती अस्पष्ट झाली की व्यक्तीला मी कोण आहे हा प्रश्न त्रास देतो. मानसिक ताण आणि चिंता. जर्नल ऑफ मॅरेज अँड फॅमिलीमधील अभ्यासानुसार जे लोक नात्यात सतत स्वतःला दाबतात त्यांच्या अँक्झायटी डिसऑर्डर्स आणि डिप्रेशन जास्त प्रमाणात दिसून येतात. निर्णय क्षमता हरवणे. स्वतःच्या मतांना दाबून ठेवण्याची सवय लागल्यामुळे लहान सहान गोष्टींवरही निर्णय घेणं कठीण होतं. भावनिक अवलंबित्व. मनोरोग तज्ज्ञ सांगतात की अशा नात्यांमध्ये व्यक्ती को डिपेंडंट बनते. म्हणजेच तिचा आनंद, समाधान, मानसिक शांतता हे सगळं फक्त पार्टनरवर अवलंबून राहतं. नंबर 3. संशोधन काय सांगतं? एडवर्ड डिकाय आणि रिचर्ड रॅन यांच्या सेल्फ डिटर्मिनेशन थेअरीनुसार प्रत्येक व्यक्तीला 3 मूलभूत गरजा असतात. नंबर 1. ॲटॉनॉमी, स्वतंत्रता. नंबर 2. कॉम्पिटन्स, कुशलता. नंबर 3. रिलेटेडनेस, संबंध. जर रिलेटेडनेस नातं टिकवण्यासाठी ॲटॉनॉमी, स्वातंत्र्य नष्ट केलं तर मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंट 80 वर्षांपेक्षा जास्त चाललेला अभ्यास दाखवतो की नाती टिकवणं महत्त्वाचं आहे, पण ते नातं आपल्या व्यक्तिमत्वाला फुलवणारं असायला हवं, नाहीतर ते हानिकारक ठरतं. जॉन बॉल्बी यांचा अटॅचमेंट थेअरी सांगतो की सेक्युअर अटॅचमेंट असलेली नाती व्यक्तीला आत्मविश्वास देतात, पण अँक्शियस अटॅचमेंट असलेल्या नात्यांमध्ये व्यक्ती स्वतःची ओळख हरवते. नंबर 4. का घडतं असं? नाकारले जाण्याची भीती. जर मी माझ्या मते ठाम राहिलो तर तो किंवा ती मला सोडून जाईल. नंबर 2. बालपणीचा अनुभव. ज्यांच्या बालपणी प्रेम आणि कौतुक कमी मिळालं ते मोठेपणी नात्यात सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. नंबर 3. समाजाची मानसिकता. विशेषतः स्त्रियांना घर टिकवण्यासाठी त्याग करावा लागतो, अशी शिकवण दिली जाते. नंबर 4. अवलंबित्वाची सवय. जे लोक स्वतःच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी इतरांवर अवलंबून राहतात ते सहज स्वतःला हरवतात. नंबर 5. नातं टिकवताना स्वतःला जपण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय. स्वतःची ओळख ठेवा. आपले छंद, मैत्री, करिअर आणि वैयक्तिक ध्येय जपा. मानसशास्त्र सांगते की इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी स्ट्रॉंगर असेल तर रिलेशनशिप हेल्दियर असतं. नंबर 2. सीमा, बाउंड्रीज आखा. हे मला मान्य आहे आणि हे मला मान्य नाही हे स्पष्ट बोला. डॉक्टर हेनरी क्लाउड यांच्या मते बाउंड्रीज म्हणजे मानसिक आरोग्यासाठी सेफ्टी वॉल. नंबर 3. स्वतःशी संवाद साधा. रोज स्वतःला विचारा, मी हे स्वतःच्या आनंदासाठी करतोय का फक्त नातं टिकवण्यासाठी? हे सेल्फ रिफ्लेक्शन डिप्रेशन टाळण्यासाठी उपयुक्त आहे. नंबर 4. नात्यात समता ठेवा. हेल्दी रिलेशनशिप म्हणजे दोघेही तडजोड करतात, एकच व्यक्ती सतत झुकत नाही. नंबर 5. नाही म्हणायला शिका. मानसशास्त्र सांगतं की असर्टिव्हनेस हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक कौशल्य आहे. नंबर 6. स्वतःसाठी वेळ द्या. मेडिटेशन, जर्नलिंग, एकांत, प्रवास या गोष्टींमुळे आपली ओळख टिकते. नंबर 7. व्यावसायिक मदत घ्या.
जर तुम्हाला नातं टिकवताना स्वतःला हरवतोय असं वाटत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. नंबर 6. संतुलित नात्याचं मानसशास्त्र. इंटरडिपेंडन्स मॉडेलनुसार चांगलं नातं हे डिपेंडंट किंवा इनडिपेंडंट नसून इंटरडिपेंडंट असतं. म्हणजेच दोघेही एकमेकांना आधार देतात पण स्वतःची ओळख हरवत नाहीत. हेल्दी रिलेशनशिपमध्ये 4 गोष्टी असतात. नंबर 1. म्युच्युअल रिस्पेक्ट, परस्पर सन्मान. नंबर 2. ट्रस्ट, विश्वास. नंबर 3. कम्युनिकेशन, संवाद. नंबर 4. इंडिव्हिज्युअल ग्रोथ, स्वतःची प्रगती. नंबर 7. केस स्टडी. स्मिता नावाची 30 वर्षाची महिला नोकरी करत होती. लग्नानंतर पतीला तिचं ऑफिसमधलं काम आवडत नव्हतं. स्मिताने नोकरी सोडली, मित्रमैत्रिणींशी संपर्क कमी केला आणि पूर्ण वेळ घरावर खर्च केला. काही वर्षांनी तिला सतत बेचैनी, निराशा आणि स्वतःबद्दलची नकारात्मक भावना निर्माण झाली. विश्लेषण. स्मिताने नातं टिकवण्यासाठी स्वतःची ओळख गमावली. तिच्या ऑटोनॉमीला धक्का बसला. यामुळे डिप्रेशनची लक्षणं दिसू लागली. मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुन्हा करिअर सुरू केलं, स्वतःसाठी वेळ काढला आणि आता नातं अधिक संतुलित झालं. नंबर 8. निष्कर्ष. नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण नातं टिकवण्याच्या नावाखाली स्वतःला गमावणं धोकादायक आहे. मानसशास्त्र सांगतं की नातं खरं तेव्हाच फुलतं जेव्हा दोघेही आपली ओळख, आत्मसन्मान आणि स्वतंत्रता जपत एकमेकांसोबत चालतात. स्वतःला हरवून टिकवलेलं नातं शेवटी नातंही हरवून बसतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तुर्तास धन्यवाद.